आषाढ महिना संपलेला आहे. म्हटलं चला गव्हाच्या कापण्या कशा करायच्या गूळ घालून ते आज आपण बघूया. तर मी एक वेळेस करून घेतले होते. आषाढ तळला होता पण तुमच्यासोबत शेअर नाही केलेला. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. अगदी खुसखुशीत होतात गुळाच्या कापण्या. तर त्यासाठी मी इथं एक वाटीभर गूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता. इथे मी गूळ किसून घेतलेला आहे थोडंसं बारीक करून. आणि नंतर यामध्ये त्याच वाटीनं अंदाजे मी एक वाटी पाणी टाकून घेते. त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात नाही करायचं आहे. तुम्हाला जर जास्तीचं करायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये असं गूळ वितळायला थोडंसं वेळ लागेल. त्यामुळे मी काय करते, थोडंसं गॅसवर ठेवून याला वितळून घेते. लक्षात ठेवा, जास्त आपल्याला त्याचा पाक तयार करायचा नाही. अगदी एक तारीसुद्धा नाही करायचं आहे. फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे. जास्त जर तुम्ही पाक जर केलात ना, आपल्या जे कापण्या आहेत ना गव्हाच्या, ते खूपच अशा कडक बनतील. त्यामुळे आपल्याला फक्त हे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. गॅसवरती थोडंसं गॅस ऑन करून तुम्ही थोडंसं उकळून घेऊ शकता, लो गॅस करून. आहे बघा, मी आता गॅस ऑन करते आणि यावरती ते जे गुळाचं पाणी आहे ना ते ठेवून देते. त्यामुळे गूळ लवकरच असा मेल्ट होऊन जाईल आणि आपलं वेळेचीही बचत होईल. आणि नंतर आपल्याला जे गव्हाच्या कापण्याचं करण्यासाठी आपल्याला गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे. तुम्ही चाळून घेऊ शकता, नाही तर मग तसंही घेतले तरी चालते. कारण कोंड्यामध्ये फायबर वगैरे सगळं असतं ना, त्यामुळं तसंही पीठ घेतलं तरी चालेल. इथं मी गूळ माझं थोडं वितळून झालेलं आहे. थोडंसं बारीकच गॅस करते, बघू शकता. 1-2 गुळाचे खडे आतमध्ये राहिलेले आहेत, पण ठीक आहे ना. जोपर्यंत गूळ थंड होऊन जाईल ना पाणी गुळाचं, तोपर्यंत ते खडे पण वितळून जातील. आता ही गॅस मी बंद करून हे जे पाणी आहे ना बऱ्यापैकी चांगलं वितळलेलं आहे. आता याला मी साईडला ठेवून देते. आता आपण गुळाचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून गेलेलं आहे. आणि इथे एक मोठं पसरट भांडं घेतले आहे. तुम्ही परातही घेऊ शकता. आणि त्यामध्ये मी असं दाबून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे की बिन चाळलेलेच आहे, चाळून घेतलेलं नाही. त्यामुळे कसं ते कोंडा वगैरे असतो ना, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. इथे दुसरी वाटी मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला काही इन्ग्रिडियंट ॲड करायचे आहेत. ते की कोणते, जर तुम्हाला आपल्या कापण्या चांगल्या जर खुसखुशीत आणि चांगले चवदार जर व्हायचे असतील तर त्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे. कोणताही गोडीचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून त्या पदार्थाला खूप छान चव येते. आणि यामध्ये मी सुंठ पावडर आणि विलायचीची पूड हे दोन्ही मिक्स करून टाकलेले आहे. तुम्ही बडीशेपची पूडही करून टाकू शकता. आणि नंतर मी इथं अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं तेच वाटीनं अर्धी वाटीला थोडंसं कमी इथं रवा घेतलेला आहे. कोणताही घेऊ शकता तुम्ही, जाड बारीक कोणताही घेतलं तरी चालेल. आता इथे नंतर मी गॅस ऑन करते आणि गॅस वरती पळीमध्ये 2 ते 3 चमचे असं साजूक तूप घेतलेलं आहे वितळून. त्याला कडकडीत असं गरम करून घेते. काय होतं त्यामुळे आपले जे कापणे आहेत ना एकदमच खुसखुशीत होतात आणि खायलाही एकदमच खरंच खूप चविष्ट लागतात. आणि इथे जर तुम्ही तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, काहीही अडचण नाही. आणि तर मी छान असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचे तूप. आणि नंतर हे तूप त्या पिठामध्ये टाकून द्यायचं. आणि नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला तूप छानपैकी असं कढून घ्यायचं आहे. काय होईल आपल्या कापण्या खायला खूप छान खुसखुशीत लागतील. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण ओतून घेतलेले आहे तूप. आणि नंतर असंच आपल्याला हाताने हे करायचं नाही, कारण हाताला चटका लागू शकतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. पूर्ण मिश्रण एकजीव करायचं आहे, जेणेकरून सगळीकडे असं तूप लागलं जाईल. आणि त्यामुळे काय होतं हे पीठ असं खूप हलकं फुलकं होऊन जातं. एकदम असं वेगळंच असं त्याला एक प्रकारची बाइंडिंग येते. आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण हाताच्या सहाय्याने सुद्धा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे तूप सगळ्या पिठाला लागून जाईल आणि एकदमच छान आपल्या कापण्या होतील. आणि तूप टाकल्यानंतर एवढं असं पीठ पूर्ण असं मळून चोळून घ्यायचं.
आणि नंतर ना असा पिठाचा गोळा बनवून बघायचा. असा जर पिठाचा गोळा बनला ना एकदमच परफेक्ट आपलं पीठ हे तयार झालेलं आहे कापण्या करण्यासाठी. आता यामध्ये काय करायचं, जे की आपण जे गुळाचं पाणी बाजूला ठेवलेलं होतं ते आता बऱ्यापैकी चांगलं थंड झालेलं आहे. अजिबात गरम पाणी टाकायचं नाही. गरम जर पाणी गुळाचं टाकलं तर कापण्या आपल्या एकदमच कडक होऊन जातील आणि खायला तर हेच होणार जातं, खूपच अशा कडक होऊन जातील. त्यामुळे थंड झाल्यावरच टाकायचं. आणि मी इथं गाळणीने गाळून घेते. थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं, एकदमच जास्तीचं नाही टाकायचं, कारण पीठ जर पातळ होऊ शकतं. आणि जरी पातळ पीठ झालं तरी तुम्ही वरतून थोडंसं पीठ घेऊ शकता गव्हाचं, किंवा थोडंफार रवा किंवा बेसन घेतलं तरी चालेल. आता मी थोडं थोडं पाणी टाकून ह्याला छानपैकी असं मळून घेते. आणि आपल्याला असा घट्टसर गोळा बनवायचा, एकदम सैलसरी नाही, थोडा घट्टसरच बनवायचा. जे की आपण पुऱ्याला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर बनवायचं आहे. आणि जितकं आपण घट्टसर छान असं गोळा बनवून घेऊन छानपैकी मळून, तितक्या आपल्या कापण्या एकदमच खुसखुशीत होऊन जातात आणि खायला तर एवढ्या स्वादिष्ट लागतात ना खरंच. ह्या श्रावण महिना तर आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला भरपूर उपवास वगैरे असतात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ मी यावरती शेअर करणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत जावा. आता हे राहिलेलं पाणी मी थोडं थोडं टाकून घेते आणि पुन्हा एकदा असं हातानं मळून घेते चांगल्या पद्धतीने. आणि जितकं आपण छानपैकी मळून तितकं छान आपलं असं पीठ हे होतं. आणि असं बघा, एकदाच जास्तच पाणी नाही टाकलेलं मी, थोडं थोडंच टाकून घेते. तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळून घेऊ शकता, जेणेकरून ना पूर्ण जे गोडवा आहे ना पूर्ण पिठामध्ये मिसळून जाईल. अशा पद्धतीने मी जेवढं पाणी घेतलेलं होतं ना अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. पूर्ण पाणी लागलेलं आहे गुळाचं आणि एकदमच छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आणि याला असं आपटून पूर्ण असं मळून घ्यायचे छान पद्धतीने. आणि याला 15 ते 20 मिनटं आता याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला कापण्या बनवायसाठी पीठ तयार होईल. हे बघा, मी झाकून याला 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देते आणि नंतरच कापण्या बनवायसाठी घेते. हे बघा, आता थोडासा मी गोळा घेतलेला आहे 15 ते 20 मिनटानंतर. आणि जे की आपण चपातीसाठी मोठी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने असं घेतलेला आहे गोळा. आणि याला मळून पुन्हा एकदा असं हातानं ना पूर्ण याचा असा उंडा गोल तयार करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने फार थोडंसं पीठ ना कडेनं थोडंफार उरल्यासारखं होईल, तरी काही हरकत नाही. आपण तुमचं जर जास्तच पीठ असं कडक झालेलं असेल तर त्याला पुन्हा एकदा तुम्ही थोडंफार मळून घेऊ शकता तुपाचा वगैरे हात लावून. आणि हे बघा, अजिबात आपल्या कडांना अशा जास्तही असे क्रॅक पडलेले नाहीत, खूपच छान झालेले आहेत. आणि अजिबात मी पिठाचा किंवा तेलाचा कसलाच वापर करत नाही, असंच मी लाटून घेते. आणि बघू शकता अजिबात चिटकत वगैरे नाही, एवढं परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही जर अशाच पद्धतीने केलं ना तुम्हाला अगदी परफेक्ट कापण्या जमतील, मला खात्री आहे. कारण खूपच छान असं पीठ तयार झालेलं होतं ना, अजिबात मला हे लागत नव्हतं ना. अशी रेषाचं लाटणं घेतलं ना एकदमच पीठ ना पटापट पुढं सरकतं, आपल्याला लाटताना अजिबात त्रास होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने एवढीच जाडी मी ठेवलेली आहे पोळीची. आणि त्यावरती ना आपल्याला खसखस असं पेरून घ्यायचे सर्व, पूर्ण असं कडपर्यंत आपल्याला पसरवून घ्यायचे. त्यामुळे काय होतं ना, खसखस आपल्या शरीरासाठी खरंच खूप छान असते आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीही खूप छान असते. कारण त्यांच्या पोटामध्ये एरवी तर आपण खसखस वगैरे वापर जास्त नाही करत. अशा पद्धतीच्या कापण्या वगैरे काही करायचं म्हटलं की असं खसखसीचा वापर करतो आणि ते आपल्या शरीरासाठी खरंच खूपच छान असते. आणि जेणेकरून ह्यामुळे ना आपल्या मुलांनाही ते खाण्यात येईल अशा पद्धतीने. आता मी एक साईडनं पूर्ण खसखस पेरून घेऊन पुन्हा एकदा लाटणं फिरून घेते, जेणेकरून खसखस तळताना सुटणार नाही. आणि आता दुसऱ्या बाजूनेही देखील मी अशाच पद्धतीने पूर्ण खसखस टाकून पुन्हा एकदा लाटून घेणार आहे. बघताय तुम्ही, खूप छान अशी आपली पोळी लाटली गेली. आणि हे बघा, एकदम कडेकडेने सुद्धा मी टाकून घेते, जेणेकरून पूर्ण आपल्या कापण्याला आहे ना ही खसखस लागून जाईल. आणि पुन्हा एकदा आपल्याला यावरनं लाटणं फिरून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये पूर्ण ही खसखस रोवून बसेल आणि बाहेर निघणार नाही.
आणि तुम्हाला जर खसखस नाही टाकायची असेल किंवा नसेल तर तुम्ही तिळही वापरू शकता. कारण तिळानेही खरंच कापण्याला खूप छान अशी चव येते. आणि तुम्ही तिळही वापरू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. हे बघा अशा पद्धतीने मी एक सारखी गोल आकाराची अशी पोळी लाटून घेतलेली आहे. बघू शकता आपली अशी छानपैकी गोल आकाराची पोळी तयार झालेली आहे. आता एका चाकूच्या सहाय्याने किंवा तुम्ही जर कटर असेल तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे किंवा एखादी धारदार जरी वस्तू असेल कोणती तर त्यानेही कट करू शकता. हे बघा मी चाकूच्या सहाय्याने कट करून घेते. तुम्हाला ज्या आकाराच्या जर कापण्या बनवायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही बनवू शकता. मी इथं डायमंड शेपच्या आकाराच्या कापण्या बनवून घेत आहे. तुम्हाला जे हव्या त्या कापण्या तुम्ही त्या आकाराचे बनवून घेऊ शकता आणि एकदमच छान अशा परफेक्ट कापण्या तयार होतात. बघू शकता एकदमच छान असे लेअर पडलेले आहेत कापण्याचे, एकसारखे काप झालेले आहेत आणि दिसायलाही खरंच खूप सुंदर दिसत आहेत ना. अशा जर पद्धतीने बनवलात ना खरंच परफेक्टच रेसिपी बनते. त्यामुळे आणि हे बघा खूप छान झालेले आहेत आणि आता या आपल्या कापण्या एक एक हातानं न काढता हे का बघा अशा पद्धतीने एकदमच फटाफट तयार होतात. काय करायचं, चाकू असं खालून अलगद असं घालायचं आणि पूर्ण कापण्या ना अशा मोकळ्या सुट्या सुट्या करून घ्यायच्यात. एकदमच परफेक्ट बनतात आणि एकदमच असं लवकर होऊन जातात. आपलं कामही वाचतं, वेळेची बचत होते आणि एकदम फटाफट अशा आपल्या कापण्या तयार होतात. बघू शकता एकदमच छान असे डायमंड शेपचे तयार झालेत ना. आणि जाडी बघू शकता अशा पद्धतीची तुम्ही जाडी ठेवू शकता. जास्तही पातळ करायचे नाही आणि जास्तही जाडसर करायचे नाही आहेत. जास्त पातळ केले तर खूप कडक बनतात आणि जास्त थोडेसे जाड केल्यात ना एकदमच मऊसर बनतात. त्यामुळे अशा पद्धतीचा आकार साईज तुम्ही असं ठेवू शकता. आता हे पूर्ण कापण्या मी एका परातीमध्ये काढून घेते आणि एक बॅच झालेली आहे माझी लाटून. आता पूर्ण दुसरी जे राहिलेलं आहे ना पीठ त्याचंही मी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला कसं तळायचं काय नाही ते पण दाखवते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करत जावा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज ताईंनो सबस्क्राईब पण करत जावा. कारण तुमचा एक सबस्क्राईब खरंच खूप महत्त्वाचा असतो. कारण व्हिडिओ बघताना आपल्याला 10 मिनटाचा किंवा 5-10 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण तो तयार करताना किंवा शूट घेताना एडिटिंग करताना खरंच खूप वेळ जातो आणि त्यामुळं एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर बनतो. हे बघा अशा पद्धतीने मी साईडला ठेवून देते आणि जे बाकीचं पीठ आहे ते त्याचे पुन्हा एकदा लाटून घेते कापण्या आणि नंतर तुम्हाला दाखवतेच. चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.
हे बघा अशा पद्धतीने मी दुसरीही पोळी लाटून घेतली आणि त्याच्याही कापण्या अशा त्याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. आणि पुन्हा आपण ताटामध्ये सगळं टाकून घेऊया. आता मी सगळ्या कापण्या सगळ्या पिठाच्या तयार झालेल्या आहेत आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलेलं होतं. आणि बघूया एक तुकडा टाकून तेल आपलं गरम झालेलं आहे का. ते एकदमच छान झालेलं आहे जसं आपल्याला हवं तसं. गॅसची फ्लेम एकदमच लो टू मिडियम ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेमवर नाही करायचा, कारण एकदमच टाकल्या आपल्या कापण्याने एकदमच अशा लालसर होऊन जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. त्यामुळे ना मध्यमच ठेवायचा गॅस, साधारण जास्त नाही ठेवायचा, हाय फ्लेमवर नाही करायचं. हे बघा मी एक एक कापण्या यामध्ये सोडून घेते आणि एकदमच छान असे बुडबुडे यायला लागलेले आहेत. आणि नंतरच आपल्याला हे आलटून पलटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि याला न तळण्यासाठी अजिबात जास्त तेलही नाही लागत, कमी तेलामध्येही होऊन जातं. त्यामुळं एकदमच खायला करायलाही छान आहेत आणि खायला पण छान आहेत, एकदमच छान लागतात. आणि हे विशेष करून न गव्हाच्या पिठापासून बनलेले असतात, त्यामुळे खायला तर पौष्टिक आहेतच आहेत. मुलांनाही खरंच खूप आवडतील. आणि अगोदर मी हे केलेल्या होत्या, पण मुलांना खरंच खूप जास्त आवडले. त्यामुळे म्हटलं चला मुलांनाही डबल होतील आणि तुमच्यासोबत पण शेअर करता येईल. त्यामुळे मी म्हटलं चला पुन्हा एकदा बनवूया आपण. आता श्रावण महिना तर संपलेला आहे आणि नंतर आषाढ महिना संपलेला तर आहेच आणि श्रावणांची आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आता आषाढ महिन्यामध्ये जे काही आपण तळणीचे पदार्थ करतो ना, ते पुन्हा एकदा चला म्हटलं खाऊन बघूयात. आणि मी इथं छानपैकी असे तयार झालेले आहेत कापण्या, बघू शकताय. हलकासा असा ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या कापण्याला आणि छानपैकी असं आलटून पलटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जास्तही एकदमच ब्राऊन नाही होऊ द्यायचे, हलकासा छान असा ब्राऊन कलर आले की आपल्याला हे कापण्या काढून घ्यायचे आहेत. आणि नंतर कढईच्या बाहेर जर कापण्या काढलं तरीही याची कुकिंगची प्रोसेस चालूच असते. त्यामुळे हे अगोदर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर दुसरी बॅचमध्ये टाकून घ्यायची आहे. बघताय खूप सुंदर आणि सुरेख अशा झालेल्या आहेत आपल्या कापण्या. नक्की ट्राय करून बघा आणि आषाढ महिन्याला मस्तपैकी पुन्हा एकदा कापण्या खाऊन बाय बाय करता येतं आणि श्रावणांचं आपल्याला स्वागत करता येतं. चला तर मग खूप छान असे दुसरी ही बॅच टाकलेली आहे मी, बघताय. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा खूप सुंदर अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. हे बघा मी पण छानपैकी अशा केलेल्या आहेत, एकदमच छान बिस्किटासारखं झालेल्या आहेत. वाटतही नाही की हे गव्हापासून बनलेले आहेत, अगदी शंकरपाळ्यासारखे एकदमच छान असे लेयर्स आल्यासारखे वाटत आहेत, बघू शकता. खूप छान आणि खसखशीमुळेनं अगदीच छान सुरेख दिसत आहेत कापण्या आपल्या. तर चला तर मग आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता श्रावणातल्या उपवासांचे पदार्थ जे काही रेसिपी आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा. आणि अशाच नवीन जर तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.